एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। तिन्ही नेते दिल्लीमध्ये आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत। दिल्लीमधील बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या घोषणेची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून एकनाथ शिंदे यांनी आधीच माघार घेतलेली आहे। वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय मान्य असेल अशी भूमिका शिंदे यांनी पुढे ठेवलेली आहे। मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल। भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे। अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही। तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही। आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील। आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे। या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार, त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल। तर तीनही नेत्यांच्या या प्रतिक्रिया आपण बघितल्या। तर तीनही नेते आज दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत, त्यामुळे आज दिल्लीमधनं काय बातमी ते बघावं लागेल आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहे। धनंजय, आजचा दिवस सुद्धा बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडींचा असणार आहे आणि विशेषत्वानं दिल्ली दौऱ्याकडे लक्ष असेल। किती वाजता हे तीनही नेते साधारणपणे दिल्लीमध्ये पोहोचतील? दिल्लीमध्ये काय बैठकाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे? काय साधारणपणे कोणते मुद्दे ज्यावरती लक्ष ठेवावं लागेल? गुरु, आपण जर पाहिलं तर काल जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की कोणत्याही महायुतीमध्ये नाराजी नाहीये। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं सगळे निर्णय जे आहे ते तिघं एकत्र मिळून घेऊ आणि केंद्रीय पातळीवर सुद्धा वरिष्ठ या सगळ्यांमध्ये बैठकी घेऊन या सगळ्या संदर्भात, म्हणजे मुख्यमंत्री पदा संदर्भात जे आहे ती बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण या सगळ्या संदर्भात करेल। मात्र आज तिन्ही जे राज्यातले महायुतीचे नेते आहेत ते दिल्लीसाठी रवाना होत आहेत। सकाळी 10 वाजेच्या सुमारास जे आहेत ते मुंबईवरून जे आहे ते दिल्लीसाठी हे तिन्ही नेते रवाना होतील अशी माहिती मिळते। त्यामुळे दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जाईल। या बैठकीमध्ये तिन्ही जे महायुतीचे राज्यातील नेते आहेत, मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे पंतप्रधानांची आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील आणि मुख्यमंत्री पदाबाबत जे आहे ते यावेळेस या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल आणि कदाचित आज जे आहे ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण या नावाची घोषणा जी आहे ती सुद्धा होऊ शकते। त्यामुळे आज घडामोडी ज्या आहेत राजकीय त्या मोठ्या घडणार आहेत। या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी लक्ष जे आहे ते सर्वांचं दिल्लीकडे लागलेलं आहे, कारण की दिल्लीमध्ये ही भेट होईल आणि त्यानंतर जे आहे ते राज्याचा मुख्यमंत्री कोण हे कदाचित जे आहे ते आज कळू शकेल। त्यामुळे दिल्लीमध्ये काय खलबत होत आहेत या बैठकीमध्ये आजच्या ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरु, अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।